आज मी चाललो कात्नेश्वरला. कात्नेश्वरला माझ्या मित्राचं लग्न आहे. सगळे मित्र वगैरे येणार आहेत, तर मी पण चाललो आहे तिकडे. माझ्या गावापासून कात्नेश्वर फक्त 7 किलोमीटरच आहे आणि माझ्या गावाकडून कात्नेश्वरला जायला हा एकदम सोपा आणि मधला मार्ग आहे. या रोडचं काम सुरू असल्यामुळे थोडं स्लो जावं लागणार, कारण रस्ता खूप खराब आहे. कारला खालून लागायची शक्यता आहे, त्यामुळे स्लो स्लो गेलेलं चांगलं आहे. रस्ता थोडाच खराब आहे. पुढे पुन्हा खूप छान रोड आहे. कात्नेश्वर पर्यंत एकदम टॉप रोड आहे. गावाच्या एंट्रीलाच नवरदेव नवरीचं बॅनर दिसलं, त्यामुळे लग्न मंडप हा याच दिशेने असणार हे सुनिश्चित झालं आणि मी माझी गाडी घेऊन थेट मंडपाकडे निघालो. बाकीचे मित्र पण आपापल्या वाहनाने तिथे येणारच होते. मी माझी गाडी कुठे पार्क करावी. लग्न मंडपाच्या एंट्रीला गणपती बाप्पा स्वागताला होते. मध्ये पोहोचलो तर बघतो तर काय, मला यायला उशीर झालेला, त्यामुळे लग्न लागून गेलेलं. माझा मित्र हात जोडून उभं टाकला होता. छान फोटो वगैरे काढत होते. मला जायला खूप उशीर झाला, त्यामुळे लग्न लागून गेलेलं होतं आणि बाकीचे मित्र पण भेटले नव्हते. आता त्यांनाच बघत होतो. एकदा मित्र भेटले आणि मग आम्ही सगळे वर जाऊन सर्वांनी ग्रुप फोटोज घेतले. छान असे ग्रुप फोटोज घेतले आणि नवरदेवाला नाव घ्यायला सांगितलं. नाव घ्या हा काय कायदा रुपालीचं नाव घेतो, तुमचा काय फायदा. क्या बात, तुम्ही घ्या आता वहिनी. सासरची पण ती माहेरची वाट, नरेगावचं नाव घ्यायला झाली सुरुवात. क्या बात आहे. वाह. काँग्रॅच्युलेशन. नंतर मित्रांना म्हटलं, तुम्ही कधी इकडे येत नाहीत, इथे आला आहात तसे एकदा माझ्या गावाकडे चला, कारण इथून माझं गाव जवळ आहे आणि जाताना आपण एरंडेश्वरमध्ये सिद्धेश्वर मंदिराला एकदा भेट देऊन जाऊ आणि ते बघण्यासारखं आहे. त्यामुळे आम्ही कारमध्ये आणि 2 जण बाईकवर आलो. दाखवते मागचे दाखवते सुरत दाखव सध्या खूप दिवसानंतर आमची भेट झाली आहे, त्यामुळे आम्ही खूप 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 दुःखी. सूरजला दाखव कशामुळे, कारण सूरजला तर दाखवायचं आपल्याला काही दिवसाला मार्केटमध्ये काढायचं. सूरज धोडत बसू लागला. सूरजचा माहितीये का सूरज कुठं भाऊ? तिथं हो ना. पुन्हा खूप खराब झालेली 12वी. एडी शिंदे सर आणि आपल्या संतोष खिलारीनं रडवलेल्या मॅडम. ते विराट कोहलीची साईन कोणी केली होती? हा, संत्यानाच केली, त्यानंच रडवलं होतं ना. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन माफी कोण मागितली होती? माफी मागितली होती ना रे. पाळणार नाही ते हे याच आहे. व्यवस्थित हो. पाणी आहे आणि हा आहे हिला खूप पुरातन काळातली लोक यातूनच पाणी पित होते, स्नान करत होते. तुला तेच माहिती ना, ऐतिहासिक 12 होती ही काय घसरायली ती. हिला पैसे भेटलेले पण का जीर्णोद्धार करण्यात उतरायला पण आहे वाटतं ती. नको शेवटचा व्लॉग होईल. गडबड करू नको रे, गडबड बादशाह. पाणी हाँ है, जाके देख सकते हैं आप फंस जाओगे इसके अंदर. हाँ, उडी मार वर पाणी येते. कावळ्या नाही ते दगड टाकायला सुरुवात कर, ते भरत जाते सगळं. ती क्रीम लावत. चला, स्किन केअर सोल्युशन. मराठीत नव्हती म्हणून सोडली. यूपीएससी करणार होतो, मराठीत नव्हती म्हणून सोडली. शिवलिंग ओके.